Hello everyone. Today we'll be discuss about the hematological disorders present in children. So the topic name is sickle cell anemia present in the children, like right means present in during the birth also and the after the development also. Okay, so sickle cell anemia I will discuss about that one by one. Okay, so the normal RBC. Okay, so, what the shape of you can imagine the sickle cell anemia. Okay, so you know the normal RBC. Okay, shape of normal RBC. Okay, and sickle cell anemia RBC. Okay, in that normal RBC are also not developing sickle cell anemia. Okay, सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होणार की नॉर्मल आरबीसी ही डेव्हलप होणार नाही प्रॉपरली, म्हणजे जसं की जो शेप आहे आरबीसीचा तो प्रॉपरली डेव्हलप होणार नाही. कसं डेव्हलप होणार, लाईक कर्व असेल. ओके, लाईक तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकता सिकल सेल ॲनिमियाचा. ओके, लाईक कट शेप असेल. ओके, लाईक मून शेप असेल. ओके, डिफरंट शेपमध्ये हा आपल्याला बघायला भेटू शकतो सिकल सेल ॲनिमिया. ओके, सिकल सेल ॲनिमिया म्हणजे असं स्पेसिफिकली मेन्शन तर नाही, पण ज्या वेळेला आपण आरबीसी राहतो आपल्या. ओके, सो आरबीसी काय होणार, नॉर्मल शेप साईज असणार आरबीसीचा. इन सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होणार, डिफरंट साईज ऑफ सेल आणि डिफरंट साईज ऑफ शेप आणि साईज होणार इन सिकल सेल ॲनिमियामध्ये. ओके, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. आता हे आरबीसीज आहेत. ओके, सो आरबीसीमध्ये बघा सिकल सेल ॲनिमिया आपल्याला डेव्हलप होताना दिसतो. ओके, लाईक मून शेप असेल, हाफ मून शेप असेल. ओके, त्याला आपण सिकल सेल ॲनिमिया असं म्हणतो. ओके, सो नॉर्मल हिमोग्लोबिन. ओके, तुम्हाला सर्वांना माहिती आहे नॉर्मल हिमोग्लोबिन किती पाहिजे आपलं, लाईक 12 to 16 mg/dl. ओके, इन ह्युमन ॲडल्ट्समध्ये. ओके, जर का मेलचं या ठिकाणी डिफरंट आहे, फिमेलचंसुद्धा डिफरंट आहे. सो मेलचं किती पाहिजेत 12 to 16 पर्यंत, आणि फिमेलचं किती पाहिजेत 11 or 12 to 16 पर्यंत. ओके, इन प्रेग्नेंट वुमनमध्ये किती पाहिजेत, जर का प्रेग्नेंट वुमन असेल तर तिचं हिमोग्लोबिन डिक्रीज होणार, म्हणजे लाईक 10 to 11 पर्यंत जाणार. ओके, सो इन प्रेग्नेंट वुमनचं किती पाहिजे आपल्याला, ॲटलिस्ट कॅडेट मग ती प्रेग्नेंट आहे. ओके, सो तिचं पाहिजे आपल्याला 11 to 15 or 16 पर्यंत. ओके, सो हे नॉर्मल हिमोग्लोबिन. सो डिफेक्टिव्ह हिमोग्लोबिन म्हणजे कोणतं, हिमोग्लोबिन ए, HbA. सो अल्फा ग्लोबिन आणि बीटा ग्लोबिन. ओके, सो हे दोन असतात आपल्या याच्यामध्ये हिमोग्लोबिनमध्ये प्रेझेंट. थॅलेसेमियामध्ये पण या ठिकाणी काय होणार की चेन ऑफ डिफरंट असणार, म्हणून त्याला आपण थॅलेसेमिया म्हणतो. सो आता यामध्ये कसं असणार आहे की अल्फा ग्लोबिन आणि बीटा ग्लोबिन हे डिफेक्टिव्ह असणार. ओके, यांचं स्ट्रक्चर डिफेक्टिव्ह असल्यामुळं काय होऊ शकतो, चान्सेस हे हिमोग्लोबिन डिस्टर्बन्सचे इन आरबीसी. ओके, सो आपण बघितलं की हिमोग्लोबिन आरबीसीमध्ये राहतो, रेड ब्लड सेल्समध्ये आपल्या. सो रेड ब्लड सेल्समध्ये काय होणार, साईज आणि शेप हा डिफरंट होणार. ओके, नॉर्मल आरबीसीपेक्षा. ओके, त्यानंतर ऑटोझोमल रिसेसिव्ह. सो ऑटोझोमल रिसेसिव्ह म्हणजे पॅरेंट्स आहे. ओके, सो पॅरेंट्सनी बर्थ रिलेशन्समध्ये त्यांनी मॅरिड असेल. ओके, किंवा दोन्हीपैकी एक अफेक्टेड असेल, किंवा दोन्ही पण 50-50% अफेक्टेड असेल सिकल सेल ॲनिमियाचे. सो याचे चान्सेस ऑफ किती आहे नेक्स्ट जनरेशनला होण्याचे सिकल सेल ॲनिमिया. ओके, सो फर्स्ट वन असणार टिपिकल, म्हणजेच की नो ब्लड डिसऑर्डर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार. ओके, सो 50% चान्सेस आहे सिकल सेल ट्रेड होण्याची. ओके, लाईक मग ती फिमेल असो किंवा मेल असो. ओके, त्यानंतर सिकल सेल डिसीजेस 100% चान्सेस आहे एक चाइल्डला होण्याची. ओके, त्या ठिकाणी आपण 25% आपण मेजर करू. 25% ऑफ चान्सेस आहे फुल सिकल सेल ॲनिमियाचे. ओके, त्यानंतर 50% ऑफ चान्सेस आहे सिकल सेल ट्रेड. ओके, आणि 25% चान्सेस आहे की नॉर्मल चाइल्डसाठी. ओके, सो हे ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर्स आपण त्यालासुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर सिकल सेल कॅरियर. सिकल सेल कॅरियर म्हणजे कसं, या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो सिकल सेल कॅरियर. सिकल सेल कॅरियर म्हणजे इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिकल सेल कॅरियर ट्रेट्स. ओके, सच ॲज नो हेल्थ प्रॉब्लेम अनलेस एक्सपोज टू हाय अल्टिट्यूड और डिहायड्रेशन. ओके, सो यामध्ये काय होणार आहे की इट इज ऑल्सो कॉल्ड ऑफ सिकल सेल ट्रेट, जसं की 50% ऑफ चान्सेस आहे होण्याचे. ओके, सो ॲज सच ॲज नो हेल्थ प्रॉब्लेम प्रेझेंट इन अनलेस द एक्सपोज ऑफ हाय अल्टिट्यूड. ओके, हाय अल्टिट्यूड असेल किंवा डिहायड्रेशन असेल यांच्यामध्ये चान्सेस आहे होण्याची. ओके, त्यानंतर आहे सिकल सेल ॲनिमिया अँड ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर्स आहे. ओके, हा जनरेशन टू जनरेशन स्प्रेड होऊ शकतो. ओके, हेरिडिटरी प्रॉब्लेम हा. ओके, त्यानंतर मोर कॉमन इन नेग्रो रेस. ओके, डिटेक्टेड इन द मोस्ट पार्ट ऑफ इंडिया लाईक ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड अँड द महाराष्ट्र. ओके,
सो या ठिकाणी जास्तीत जास्त केसेस आपल्याला सिकल सेल ॲनिमियाचे बघायला भेटतात. ओके, कोणते कोणते प्लेसेस आहे इंडियामध्ये? ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश. ओके, त्यानंतर या मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड अँड द महाराष्ट्र. ओके, मोर कॉमन इन बुद्धिस्ट अँड बुन्सालीज. ओके, यांच्यामध्ये मोर कॉमन असणार आहे. त्यानंतर आहे इटिओपॅथोजेनेसिस, म्हणजे की सिकल सेल ॲनिमिया हिमोग्लोबिनचा अल्फा ग्लोबुलिन आणि बीटा ग्लोबुलिन हा कसा असणार आहे? म्युटेड असणार आहे, म्हणजे म्यूट असणार आहे, स्मॉल असणार आहे. ओके, सो आपण याला सिकल सेल ॲनिमिया हिमोग्लोबिन असं बोलू शकतो. ओके, सिकल सेल हिमोग्लोबिन HbS कसं असणार आहे? सिकल सेल ॲनिमियामध्ये अल्फा असणार आहे, बीटा असणार आहे. ओके, सो म्युटेड असणार त्या ठिकाणी तो. सो तो कॅन काय कॅरी करू शकतो? ऑक्सिजन, आणि कॅन चेंजेस द शेप वेन द डिऑक्सिजनेटेड. ओके, सो त्याला प्रॉपरली डिऑक्सिजन भेटलं तो जे शेप सुद्धा चेंज करू शकतो किंवा साईज सुद्धा त्या ठिकाणी चेंज करू शकतो, आणि तो कॅरी काय करणार? ऑक्सिजन. ओके, सो सिकलिंग म्हणजे काय की सिकल्स म्हणजे की हिमोग्लोबिन लाईक कॅन कॅरी ऑक्सिजन और शेप अँड विच इज डिऑक्सिडेटेड. ओके, ह्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर दिसते फॉर अल्फा ग्लोबुलिन अँड द बीटा ग्लोबुलिन. ओके, इन द सिकल सेल ॲनिमियामध्ये. त्यानंतर इंट्राव्हॅस्क्युलर हिमोलायसिस म्हणजे की सिकलिंग और वीक. ओके, वीक सेल मेंबर त्या ठिकाणी डेव्हलप होणार, रिपीटेड त्या ठिकाणी स्ट्रक्चर फॉर्म होणार. ओके, सेल्सचं त्या ठिकाणी वीक सेल मेंब्रेन फॉर्म होणार, आणि प्री मॅच्युअर ऑफ डिस्ट्रक्शन असणार त्या ठिकाणी इंट्राव्हॅस्क्युलर हिमोलायसिसमुळे. ओके, त्या ठिकाणी आपल्याला फॉर्मेशन होणार ऑफ सिकल सेल. ओके, त्यानंतर नॉर्मल सेल्स. ओके, ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता नॉर्मल हिमोग्लोबिन, त्या आपण असं बोलू शकतो. ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन म्हणजे शेप आणि साईज सुद्धा, स्ट्रक्चर सुद्धा त्या ठिकाणी चेंज आहे, त्याला आपण सिकल सेल सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो त्या ठिकाणी काय होणार की ब्लॉकेज स्टार्टअप होणार. ओके, कुठे जे पण आपला आर्टरीज असेल, ओके, फ्लो असेल, ओके, ब्लड फ्लो असेल, त्या ठिकाणी हे डेव्हलप झाल्यानंतर जे नॉर्मल आरबीसीस ट्रान्सफर होतात, ओके, सर्क्युलेट होतात आपल्या बॉडीमध्ये, सो त्या ठिकाणी हा ब्लॉकेज फॉर्मेशन स्टार्ट करणार. ओके, तर आपण त्याला काय बोलतो? ॲबनॉर्मल सिकल सेल ॲनिमिया. ओके, सो क्लिनिकल फीचर्स या ठिकाणी आपण बघू. प्रोग्रेसिव्ह ॲनिमिया स्लाइटली इक्टेरस. ओके, स्लाइटली इक्टेरस त्या ठिकाणी फॉर्म होणार. ओके, फीवर त्या ठिकाणी फॉर्म होणार. ओके, हेडॅक त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार इन सिकल सेल ॲनिमिया पेशंट्समध्ये. अर्थरायटिस म्हणजे इन्फ्लॅमेशन्स ऑफ बोन असेल. त्यानंतर आहे ऑस्टिओपॅथी. ओके, ऑस्टिओपॅथी ऑफ मेटाकार्पल्स. ओके, जे आपले मेटाकार्पल्स असतात इन प्रेझेंट आपल्या बॉडीमध्ये, सो त्या ठिकाणी ऑस्टिओपॅथी होणार, म्हणजे डिक्रीज इन द फंक्शनिंग. ओके, त्यानंतर अँड फॅल्गन्स इन अ पर्टिक्युलर लाईक डेक्टालायटिस. ओके, त्या ठिकाणी होऊ शकतं आपल्याला. पेन अँड द कार्डिनल फीचर्स ऑफ व्हॅसोपल्सिव्ह क्रायसिस. ओके, पेन होणार, कार्डिनल फीचर्स इन कुठं? जे पण कार्डिनल फंक्शन त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफ ॲबनॉर्मॅलिटी स्टार्ट होणार. सो इट इज युजली precipitated by the triggers such as infections and the dehydration. ओके, या ठिकाणी काय होणार? युजली काय प्रिसिपिटेट होणार? ट्रिगर्स सिम्पटम्स त्या ठिकाणी फॉर्म होणार, इन्फेक्शन त्या ठिकाणी स्टार्ट होणार, अँड द डिहायड्रेशन आपल्याला होणार. ओके, स्प्लीन इज इनलार्ज इन द व्हेरी यंग बट shrink as it increases as to functioning of the autosplenotomy in the subsequent years of following repeated thrombosis. Ulcerations of the skin over the lower limb म्हणजे लाईक नॉक्च्युरल एनोरेसिस. ओके, बेड वेटिंग त्याला आपण बोलू शकतो. ग्रोथ रिटार्डेशन्स असेल, फॉलिक ॲसिड डेफिशियन्सी असेल प्रेझेंट त्यांच्यामध्ये, किंवा सुपर ॲडेड ऑफ द बॅक्टेरियल इन्फेक्शन त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असू शकतो. ओके, सो स्प्लिन त्या ठिकाणी काय करणार? फिल्टर्स करणार ब्लड. सो ब्लड फिल्टर न केल्यामुळे तो इनलार्जमेंट त्या ठिकाणी फॉर्म होणार, ऑटोस्प्लिनोटॉमी त्या ठिकाणी फंक्शनिंग तो करणार. ओके, त्यानंतर अल्सरेशन फॉर्म होणार इन स्किन्स और लोअर लिम्बला. ओके, त्या ठिकाणी अजून काय काय सिम्पटम्स बघायला भेटू शकतं आपल्याला? नॉक्च्युरल एनोरेसिस, त्याला बेड वेटिंग बोलतो आपण, नाईट बेड वेटिंग. त्यानंतर आहे ग्रोथ रिटार्डेशन्स, इम्प्रॉपरली ऑफ ग्रोथ. ओके, फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी, न्यूरल ट्यूब डिफेक्ट असेल. ओके, किंवा अनदर रिलेटेड टू न्यूरोलॉजिकल असेल. ओके, त्यानंतर सुपर ॲडेड ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, लाईक मेनिंजायटिस असू शकतो, किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन प्रेझेंट इन चिल्ड्रन. ओके, हा त्या ठिकाणी तुम्ही सिकल सेल ॲनिमियाचा या ठिकाणी इमेज दिलेली आहेत. ओके, इन सिकल सेल ॲनिमिया आता पेशंट्स याला त्या ठिकाणी प्रेझेंट ऑफ सिकल सेल ॲनिमिया आहे, त्या ठिकाणी तुम्ही इमेज सुद्धा बघू शकता. प्रोसरिंग फिवर त्या ठिकाणी प्रेझेंट असणार, ॲनेमिक अँड द जॉन्डिस त्या ठिकाणी त्याला प्रेझेंट असणार आणि तिच्या आईजमध्ये. ओके, आपण व्हिज्युअलाइज करू शकतो, एक्झामिनेशन करू शकतो. लार्ज स्प्लीन अँड द लिव्हर. ओके, त्या ठिकाणी काय होणार? ब्लॉकेज असणार. ओके, स्प्लीनला इन्फ्लॅमेशन होणार, सो त्या ठिकाणी लार्ज स्प्लीन होऊ शकतो आणि लिव्हर होऊ शकतो.
त्यानंतर स्वेलन्स अँड टेंडर हँड्स अँड द फिट हँड फूट सिंड्रोम. हँड फूट सिंड्रोम आपण त्याला असं बोलतो कारण की तिचे हँड आणि फीटवर काय होणार एडिमा प्रेझेंट असणार. ओके. मायक्रोस्कोपिक व्ह्यू ऑफ द रेड ब्लड सेल्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात त्यांच्यामध्ये. सो फ्यू चिल्ड्रन शो इन द ऑल ऑफ द साइन्स प्रेझेंट इन लाईक बोन पेन असेल, ओके, ॲनिमिक आणि जॉन्डिस असेल, लार्ज स्वेलिंग ऑफ द लिव्हर आणि स्प्लीन असेल, ओके, फिवर असेल आणि हँडमध्ये स्वेलिंग असेल. ओके. इनहॅन्स द लॉंगिंग ऑफ द कॉमन सॉल्ट इज द स्ट्रिकिंग. A painful crisis may be mimic a surgical abdominal emergencies, rheumatic fever, or the central nervous system infections. Okay, rheumatic fever या ठिकाणी असू शकतो आणि द सेंट्रल नर्वस सिस्टम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. साइन अँड सिम्पटम्स इन सिकल सेल ॲनिमियामध्ये. पुअर रेड सेल्स प्रोडक्शन्स टुगेदर विथ द रॅपिड डिस्ट्रक्शन मे लीड्स टू अ प्लास्टिक क्रायसिस. ओके. पुअर रेड सेल्स प्रोडक्शन असेल आणि त्यामध्ये सुद्धा डिस्ट्रक्शन ऑफ अ प्लास्टिक क्रायसिस त्या ठिकाणी फॉर्मेशन होणार. Okay, evidence of the hemolytic anemia is the most of the form of normochronic red cells and the reticulocytosis. Sickle shape cell are the most important characteristics of finding. Okay, त्या ठिकाणी characteristics of finding होणार most. Okay, red cells मध्ये. त्यानंतर resistance of the red cells of the osmotic lysis is the increase. Okay, osmotic lysis त्या ठिकाणी increase होणार osmotic pressure. त्यानंतर electrophrenic pattern show for the 15 to 100% of the hemoglobin and the hemoglobin as the hemoglobins and the increase in the amount of the hemoglobin F. Okay, त्या ठिकाणी आपल्याला दोन बटन त्या ठिकाणी दिसणार आहे hemoglobin. ओके. त्यानंतर ट्रीटमेंट आपण कोणती देणार, लाईक ट्रीटमेंट आपण देणार ॲनाल्जेसिक थेरपी प्रोव्हाइड करणार फॉर द नार्कोटिक ॲनाल्जेसिस. आपण त्या ठिकाणी ॲसिटामिनोफेन असेल, ओके, ॲज पर द ॲनाल्जेसिक मेडिकेशन आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार. हायड्रेशन्स काय कसं ठेवणार आपण त्याला, ओरल रिहायड्रेशन असेल, ओके, ORS असेल. त्यानंतर IV फ्लुइड्स आपण त्या ठिकाणी त्याला ॲडमिनिस्टर करणार. ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट फॉर द इन्फेक्शन्स, ओके, अँटीबायोटिक आपण त्या ठिकाणी त्याला प्रोव्हाइड करणार डिपेंड ऑन देअर त्यांचं बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, वाढलं असेल किंवा ॲज पर त्यांच्या इन्फेक्शन डिसीजवर. ओके. आपण ते पण जे पण आपण साइन अँड सिम्पटम्स ते आपण रेड्यूस करू शकतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन असेल तर. ओके. ब्लड ट्रान्सफ्युजन और एक्सचेंज ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन आपण त्या ठिकाणी करू शकतो जर का पेशंटला जॉन्डिस असेल किंवा ॲनिमिया असेल, सिकल सेल ॲनिमिया. सो आपण त्याला त्या ठिकाणी त्याच्या रुटीनमध्ये आपण त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन करू शकतो. ओके. फॉलिक ॲसिड लाईफलॉंग स्ट्रॅटर्जी. ओके. फॉलिक ॲसिड हे आपण त्याला लाईफलॉंग स्ट्रॅटर्जीसाठी आपण त्याला प्रिस्क्राईब करणार आहे. ओके. BMT. ओके. त्यानंतर आहे हायड्रोक्सियुरिया मेक युअर रेड ब्लड सेल्स बिगर. ओके. हायड्रोक्सियुरिया काय करणार, आपले रेड ब्लड सेल्सला इन्क्रीज करणार. ओके. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणते कोणते आहेत, लाईक वॅक्सिनेशन्स कोणत्या, निमोकोकल, HIV. ओके. त्यानंतर मेनिंगोकोकल ह्या वॅक्सिनेशन आपण त्याला ॲडमिनिस्टर करू शकतो किंवा इम्युनाइज करू शकतो. प्रोफायलॅक्सिस कोणत्या कोणत्या आहेत, पेलिसिलिन असेल, अमॉक्झी पेलिसिलिन असेल, स्टार्टेड इन द इन्फन्सी अँड कंटिन्यू ॲटलिस्ट 5 years ऑफ एज. ओके. पेनिसिलिन अमॉक्झिसिलिन आपल्याला स्टार्ट करायचे इन्फंट पिरियडमध्ये आणि त्यांना फॉलोअपसाठी त्यांना कंटिन्यू घ्यायला लावायचे टिल 5 years पर्यंत. स्क्रीनिंग कोणत्या कोणत्या करणार फॉर द डेव्हलपमेंट ऑफ गॉल स्टोनसाठी. ओके. जेनेटिक काउन्सिलिंग आपण त्या ठिकाणी करणार इन चिल्ड्रन्समध्ये. त्यानंतर प्रोग्नोसिस आपण या ठिकाणी बघू. प्रोग्नोसिस इट इज द यंगर ऑफ द पेशंट विथ द सिव्हिअर मॅनिफेस्टेशन, द पुअरर इज द आउटलुक. ओके. इंटरक्युरंट द इन्फेक्शन्स अँड द सिकल थ्रोम्बाय इन द व्हायटल ऑर्गन्स आर द कॉमन कॉज ऑफ द डेथ इन चिल्ड्रन्समध्ये. ओके. त्यानंतर ओव्हरव्ह्यू ऑफ सिकल सेल ॲनिमिया डिसीजेस. त्यानंतर सायलेंट फीचर्स ऑफ द टाइप्स ऑफ क्रायसिस इन SCD. ओके. सिकल सेल डिसऑर्डर्स, व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन. ओके. व्हॅसोकॉन्स्ट्रक्टिव्ह क्रायसिस त्या ठिकाणी होणार. ओके. ॲक्यूट चेस्ट सिंड्रोम त्या ठिकाणी प्रेझेंट असणार. प्लास्टिक क्रायसिस होणार आणि सिक्वेंटरी ऑन द क्रायसिस त्या ठिकाणी असणार. ओके. सायलेंट फीचर्स ऑफ द टाईप ऑफ या टाईपची त्यांच्यामध्ये सायलेंट फीचर दिसणार इन सिकल सेल ॲनिमियामध्ये. व्हॅसोकॉन्स्ट्रक्टिव्ह क्रायसिसमध्ये काय काय असणार, इट इज इस्चेमिक इंजुरी फ्रॉम द ऑब्स्ट्रक्शन ऑफ मायक्रो सर्क्युलेशन्समध्ये. त्यानंतर पेन इन बोन अँड सच एज फिवर, टिबिया. त्यानंतर डॅक्टिलायटिस असेल, हँड और फूट सिंड्रोम असेल, सर्जिकल ॲबडोमन असेल, ओके, ऑटोस्प्लिनोटॉमी असेल बाय द 5 to 6 year पर्यंत. त्यानंतर आयसोथर्मिया असणार आहेत, पुअरेस्ट कॉन्सन्ट्रेट ऑफ युरिनमध्ये. रिटर्नल हेमोरेज असणार आहेत. त्यानंतर प्रायपॅझिझम ऑफ प्रोलॉंग इरिकेशन्स ऑफ द पेनिसमध्ये असणार आहेत. व्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमोरल हेड. त्यानंतर सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट असणार. त्यानंतर ॲक्यूट चेस्ट सिंड्रोम कोणते आहेत, म्हणजे त्यामध्ये साइन अँड सिम्पटम्स काय, micro circulations of the lungs is obstructed from the
conclusion of the sickle cells manifestation including like chest pain असेल, cough, wheezing असेल, breathless असणार, tachypnea असू शकतो, hypoxemia असू शकतो, difficulty in breathing, त्यानंतर increasing हार्ट रेट असेल, ओके, ब्रेथलेसनेस, डिफिकल्टी इन ब्रिदिंग असू शकते, ओके, फीवर असणार, इंटेन्सिव्ह थेरपीज लाईक ऑक्सिजनेशन, अँटीबायोटिक प्रोव्हाइड करणार, आयव्ही फ्लुइड्स प्रोव्हाइड करणार, ब्रॉन्कोडायलेटर असणार, आपण ब्रॉन्कोडायलेटर देऊ शकतो, ओके. त्यानंतर आहे स्टेरॉइड इज रिकमेंडेड फॉर द कंडिशन अक्यूट चेस्ट सिंड्रोमसाठी. त्यानंतर आहे स्पेटरेशन ऑफ द क्रायसिससाठी काय आहे, लाईक स्प्लेनिक आउटफ्लो गेट ब्लॉक बाय द सिकल सेल एनिमियामुळे, cause for excessive pooling of the blood in the spleen which gets ignored, result in splenic sequestration or clinical manifestation like जैसे कि hypotension असेल, tachycardia असेल, blood stay in the spleen instead of the flowing through it. This causes the spleen to get bigger and the blood counts to fall. Okay, spleen का होणार त्या ठिकाणी bigger होणार for the spleen मध्ये instead continuously जर का functioning असणार, so त्या ठिकाणी लिव्हर काय होणार, इम्प्लान होणार, बिगर होणार अँड द काउंट ऑफ फॉलिंग होणार त्याच्यामध्ये आरबीसीस. प्लास्टिक क्रायसिस म्हणजे कोणते कोणते, ट्रान्सिएंट ऑफ सेल लिमिटिंग बोन मॅरो फेल्युअर असणार त्या ठिकाणी, बोन मॅरो फेल्युअर मे ऑकर्स लाईक फॉलोइंग सिव्हिअर इन्फेक्शन्स ऑर द फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी प्रेझेंट असणारे चिल्ड्रन्समध्ये. सिव्हिअर एनिमिया इन दिस कंडिशन मे बी कॉज ऑफ सीसीएफ लाईक कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. त्यानंतर नो स्पेसिफिक ट्रीटमेंट इज इंडिकेटेड एक्सेप्ट सपोर्टिव्ह केअर ऑर द पीक सेल ट्रान्सफ्युजन. ओके, स्पेसिफिक ट्रीटमेंट विल बी नॉट प्रोव्हाइड करत, त्या ठिकाणी आपण सपोर्टिव्ह केअर त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो. नर्सिंग डायग्नोसिस या ठिकाणी आपले आहेत, तुम्ही हे रीड करू शकतात नर्सिंग डायग्नोसिस. सो आपला टॉपिक आजचा संपलेला आहे. आपला टॉपिक होता सिकल सेल एनिमिया. आपण बघितलं त्याचा कॉज काय, हेरिडेटरी कॉज, ऑटोझोमल डिसऑर्डर असेल, ओके, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कोणते कोणते करतो आपण, त्यानंतर मॅनेजमेंट असेल, ओके, साइन अँड सिम्पटम्स आपण त्या ठिकाणी बघितले, ओके. सो या ठिकाणी आपला टॉपिक होता आजचा सिकल सेल एनिमिया, हिमॅटॉलॉजिकल डिसऑर्डर्स प्रेझेंट असणार आहेत चिल्ड्रन्समध्ये, ओके, कॉमन असणार आहे, कंजॅटल असणार आहे, हा. सो हे हेरिडिटरी सुद्धा आहे. सो आपण यावरती मेन फोकस करणार आहे, ओके. सो एक्झामला सुद्धा हा क्वेश्चन विचारू शकता, सो तुम्ही त्या ठिकाणी प्रिपेअर करा, ओके. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.